नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तो नेमका कधी जमा होणार आहे आणि त्यासोबत आलेली एक मोठी गुड न्यूज. मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसं सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असली तर ही योजना पुरुषांच्याकरता नव्हती. त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्याने मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे बघावं. बहीण योजनेचा तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आता जमा झालेला असेल तर तुम्ही आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल. मग ऑक्टोबरचा नेमका हप्ता तुमचा कधी जमा होणार आहे, तुम्हाला भाऊबीशीची ओवाळणी भेटू शकते का, त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बघा, निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनांचा हप्ता भेटण्यास उशीर होत आहे. सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळालेला होता. त्यासाठी सरकारने कुठेतरी 1 तारीख प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. जसं की ऑक्टोबर महिन्याचं देखील आपण पाहिलेलं असेल, अजून कुठलीही घोषणा झालेली नाही. मग नेमके ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो नेमका कधीपर्यंत भेटू शकतो त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, सप्टेंबरचा जसं की ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता भेटला त्याच्या अगोदरपासून जवळपास 5 ते 6 हप्ते अशाच पद्धतीने लेट होताना दिसत आहेत. तर त्यासाठी फिक्स तारीख करणं गरजेचं आहे. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचे 1500 रुपये नेमके कधी भेटू शकतात असा प्रश्न सध्या लाडक्या बहिणींकडून केला जात आहे. त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. बघा, गेल्या वर्षी महायुती सरकारनं यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आता 1500 रुपये जे आहेत या ठिकाणी भेटत आहेत. मात्र ते प्रत्येक महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये भेटताना दिसत नाहीत. या ठिकाणी आता बघा, विधानसभा निवडणुकीपर्यंत महिलांना जसं की प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो वेळेवरती भेटत होता, परंतु मागच्या 5-6 महिन्यापासून हे पैसे लेट होत आहेत. मात्र आता निवडणुकीनंतर हा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भेटलेला होता. मात्र आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर या ठिकाणी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी भेटणार आणि त्याची लाडक्या बहिणी सध्या वाट पाहत आहेत. तुम्ही वाट पाहून असाल? तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी भेटणार असा प्रश्न जो आहे तुमच्या मनामध्येही पडलेला असेल. खरं तर सरकारने अनेकदा सणासुदीचा मुहूर्त साधत महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केलेले आहेत, याच्या अगोदर देखील. त्यामुळे यंदा देखील दिवाळीत भाऊबीजेचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा या ठिकाणी होणार असल्याची माहिती देखील आहे. तर अजून मात्र याची घोषणा झालेली नाही, लवकरच याबद्दलची घोषणा होऊ शकते. दिवाळीत आपल्या खात्यात 1500 रुपये जमा होतील अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना आहे. कदाचित भाऊबीजेच्या दिवशी महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची शक्यता असू शकते. मात्र सरकारने याबाबत अद्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये भाऊबीजी ओवाळणी येणार की नाही असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर बघा, प्रत्येक वेळेस जो पण लाभ आहे त्या महिन्याचा येण्याच्या अगोदर GR निघतो, त्या ठिकाणी निधीची तरतूद जी आहे त्यात केली जाते. याच्या अगोदर तसा GR निघत नव्हता, डायरेक्टली त्या महिन्यामध्येच पैसे भेटत होते. मात्र गेल्या 5-6 महिन्यापासून प्रत्येक वेळेस हप्ता देण्यासाठी म्हणजेच निधी वितरणासाठीचा जो GR आहे तो प्रसिद्ध केला जातोय. परंतु ऑक्टोबरचा अजून तसा कुठलाही GR आलेला नाही किंवा कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे नेमके भेटू शकतात त्याची देखील अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बघा, आता सप्टेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी आपल्याला माहीत असेल, मागं ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील माहिती दिलेली होती की कधीपासून या ठिकाणी पैसे जमा होतील म्हणून. परंतु तसं ऑक्टोबर महिन्याबद्दल अजून कुठलंही ट्विट त्यांच्यामार्फत आलेलं नाही. मात्र या ठिकाणी बघा, जर सध्या या सणस्पतीच्या काळामध्ये हे पैसे जर नाही भेटले तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये देखील हा ऑक्टोबर महिन्याचा लाभ जाण्याची मग शक्यता असू शकते. त्यासाठी सरकारने कुठेतरी 1 तारीख प्रत्येक लाभार्थ्यांची या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने जी आहे ती वाट पाहावी लागणार नाही. महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी या ठिकाणी अर्ज केल्याचं पुढं आलं होतं. त्यामुळे सरकारने महिलांची EKYC आता अनिवार्य केली आहे. त्यासाठी महिलांना 2 महिन्याचा वेळ देखील देण्यात आलेला आहे. अशा वेळी सरसकट सर्वांना की ज्यांनी EKYC केली आहे त्यांनाच ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का असा प्रश्न देखील विचारला जातोय. मात्र EKYC तुम्ही केलेली असेल किंवा केलेली नसेल
तरी देखील तुमचा लाभ जो आहे प्रत्येक महिन्यामध्ये सध्या भेटत राहणार आहे. कारण की या ठिकाणी बघा, ई-केवायसी जरी तुमची झालेली नसेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबरचे देखील पैसे आलेले असतील. आता ई-केवायसीसाठी 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे, त्यामुळे 2 महिने या ठिकाणी हप्ते जे आहेत म्हणजे जो लाभ आहे तो बंद ठेवता येणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी ई-केवायसी तर करायचीच आहे, त्यासोबत तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ देखील चालूच राहणार आहे. कारण की सध्या 2 महिन्यासाठी ई-केवायसीसाठीचा ऑप्शन दिलेला आहे. मात्र आता 1 महिना संपत आलेला आहे. अजूनही देखील ई-केवायसी करण्यासाठीची जी तुमची साईट आहे ती पूर्णपणे चालत नाही आहे, त्याच्यावरती लोड येतोय, साईट ओपन होत नाही, त्यासोबत OTPचा एरर येत आहे आणि काही लाडक्या बहिणींचा आधार क्रमांकच पात्र यादीमध्ये नाही, अशा पद्धतीचा एरर देखील या ठिकाणी दाखवत आहे. त्यासोबत बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या अजून देखील प्रॉब्लेम आहेत की आधार नंबर कोणाचा नेमका टाकायचा आहे त्याच्यावरती ऑप्शन्स या ठिकाणी आलेले नाही आहेत. असे विविध प्रॉब्लेम जे आहेत ई-केवायसीमध्ये आहेत, तर या शेवटच्या महिन्यामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अशी आशा लाडक्या बहिणींना आहे. जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर पटापट सर्वांच्या ई-केवायसी या ठिकाणी होतील आणि जी पडताळणीसाठी वेळ लागतो त्यासाठी जो प्रत्येक महिन्याचा लाभ भेटण्यासाठी या ठिकाणी उशीर होतो, तर तो लाभ जो आहे मग त्याच्यामुळे प्रत्येक महिन्यात त्या महिन्यामध्ये लवकरात लवकर भेटण्यास मदत होऊ शकते. तर या ठिकाणी ई-केवायसी केल्यामुळे तुमचा लाभ जो आहे प्रत्येक महिन्यामध्ये वेळेवरती भेटणार आहे असं सांगितलं जात आहे. बघा, ई-केवायसी तुम्हाला कशी करायची त्याच्याबद्दल माहिती आपल्याला असलंच, परंतु ई-केवायसी करताना फक्त तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच ई-केवायसी करायची आहे, इतर कुठल्याही वेबसाईटवरती ई-केवायसी करायची नाही. ladkibhin.maharashtra.gov.in हे जे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची, जिथून तुम्ही फॉर्म भरलेला असाल तिथूनच तुम्हाला ई-केवायसी जी आहे ती करायची आहे. ही संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण बघितलेली आहे. तर ई-केवायसी सर्व्हर जे आहे या ठिकाणी सध्या सतत बंद होताना दिसते किंवा त्याच्यावरती लोड येताना दिसतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेला प्राधान्य देत सरकारने आता ई-केवायसी बंधनकारक तर केलेलेच आहे, परंतु ई-केवायसीच्या सर्व्हरमध्ये विविध तांत्रिक अडचणी या ठिकाणी येत आहेत. तर आता ही झाली संपूर्ण तुमची ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती. आता तुम्हाला गुड न्यूज अजून आलेली आहे, ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना आता 1 रुपयाही व्याज न देता 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे भेटू शकतं, अशी माहिती या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. गेल्या वर्षी स्वतः शिंदे सरकारनं सुरू केलेली ही लाडकी बहीण योजना, त्या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहेत. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. त्याचसोबत आता योजनेमध्ये या ठिकाणी कर्ज योजना देखील सुरू होत आहे. तर या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला नुकताच भेटलेला आहे. तर सदर योजना जी आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये आणखी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 0% व्याजदरात 1 लाख रुपयांचं कर्ज जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सध्या बघा, ही कुठे या ठिकाणी चालू आहे, तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शहर व आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींसाठी ही योजना सध्या चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ही योजना चालू नाही. कर्ज योजना फक्त मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडूनच त्या परिसरामधल्या लाडल्या बहिणींसाठी सध्या ही चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये याबद्दलची या ठिकाणी प्रक्रिया लवकर चालू केली जाऊ शकते. त्याच्याबद्दलचं जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केले जाईल. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे आणि आता येते खरी गुड न्यूज. महिला आणि बालविकास मंत्री यांनी नुकताच मोठा निर्णय घेतलाय. लाडकी बहिणींसाठी नवीन कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये पात्र महिलांना 1 लाख रुपयापर्यंत कर्ज, तेही 0% व्याजदरात. सध्या ही योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सुरू आहे, पण लवकरच ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता आहे. याबाबतचं पुढचं अपडेट जसंच्या तसं मी तुम्हाला देईन. माझ्या लाडक्या बहिणींनो, ही योजना तुमच्यासाठीच आहे, तुमच्या स्वाभिमानासाठी, तुमच्या आत्मनिर्भरतेसाठी. म्हणून अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या हप्त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती समजू शकेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.